भाविकांच्या सेवेत श्री वटवृक्ष मंदिर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे। अक्कलकोट दिनांक 16 येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसाठी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने देवस्थानच्या मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी सुसज्ज वातानुकूलित भक्ती निवासाचे बांधकाम तसेच स्वामी भक्ताच्या सुलभ स्वामी दर्शनाकरिता दर्शन रांगेचे बांधकाम हाती घेण्यात आले होते। या सर्व बाबी स्वामी भक्तांसाठी सेवा व्हावं या हेतूने मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत असते। त्या अनुषंगाने नियोजित मुरलीधर मंदिर तसेच दर्शन रांगेच्या माध्यमातून सर्व स्वामी भक्तांना लवकरच स्वामी समर्थांचे सुलभरित्या दर्शन घेता येईल यासह देवस्थानचे आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेता नागरिकांच्या व भाविकांच्या सेवेसाठी श्री वटवृक्ष मंदिर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय असल्याची मनोगत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केले। ते आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह कुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांची आरती करून दर्शन घेतले। या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश शिंगळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांची कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला। यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे बोलत होते। या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम गाडगे, विश्वस्त महेश घोगी, बाळासाहेब एकबोटे, राजेश जगताप, स्वामीराव गायकवाड, नंदकुमार जगदाळे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, अमर पाटील, दर्शन गाडगे, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, धनराज स्वामी, तुषार मोरे आदींसह सावकारे कुटुंबीय व स्वामी भक्त उपस्थित होते। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व कुटुंबियांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना प्रथमेश शिंगळे व अन्य दिसत आहेत।